नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अशा विषयावर चर्चा करणार आहोत तो गेले बरेच दिवस चर्चेत आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष. पण मला थोडासा वेगळा याला कल द्यायचा आहे की इस्रायल आणि हमास या संघर्षादरम्यान माझा प्रश्न आहे की पॅलेस्टाईनच्या सर्वसामान्य नागरिकांचं काय, तिथल्या लोकांचं काय. चला तर हा विषय नीट उलगडून बघूया ना. सगळ्यात पहिलं कशासाठी न्यूजमध्ये आहे, इतिहास काय या दोघांमधला, जेरुसलेम कशासाठी प्रसिद्ध आहे, इस्रायल अरब यांच्यामध्ये किती युद्ध झाली आहेत, हमास काय आहे, हिजबुल्लाचं नाव बऱ्याचदा ऐकलं आम्ही, ओस्लो अकॉर्ड काय आहेत, इस्रायल अरब मध्ये 4 युद्ध झाली ती कोणती होती, नंतर आयएमसी काय आहे की ह्याच्यामध्ये फक्त इस्रायल आणि ज्यूज आणि दुसऱ्या साईडला अरब असंच आहे की याच्यामध्ये रशिया चायना यांचाही रोल आहे किंवा इराणचा. आणि अर्थातच मुख्य परीक्षा आणि प्रिलिम्स हे सगळं आपण बघूया या व्हिडिओमध्ये. नाव सर्वात प्रथम म्हणजे कशासाठी न्यूजमध्ये आहे, तर 7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवरती हल्ला केला होता. अर्थात त्याला दहशतवादी हल्लाच म्हणावा लागेल, कारण का जो कोणी सर्वसामान्य व्यक्तींच्या लोकांच्या मनात आतंक निर्माण करतो त्याला आतंकवादीच म्हटलं पाहिजे. त्यामुळे हमासने केलेला हल्ला हा निंदनीय होता, त्याबद्दल कुठलाही वाद नाही, तो चुकीचाच होता. अर्थात हमासचा नेता जो इस्माईल हनिया याचं म्हणणं होतं की इस्रायल आणि अरब देश यांच्यामध्ये जी नॉर्मलायझेशनची प्रोसेस चालू आली आहे, सामान्यीकरणची, तर ती संपवावी किंवा त्याला काही हे असावं, हा देखील एक कल आहे. तसंच याला नाव काय दिलं होतं, तर ऑपरेशन अलास्का स्टॉर्म का दिलं होतं तेही बघू आपण. नाव याच्यातून त्यांना एक संदेश द्यायचा होता की इस्रायल ज्याप्रमाणे इतर देशांशी जे नॉर्मलाइज करत होतं संबंध, त्यासाठी असं म्हटलं जातं. अर्थात या हल्ल्याचं कुठलंही समर्थन करता येत नाही. मग पुढचा प्रश्न येतो, सर जेरुसलेम न्यूजमध्ये आहे काय आणि काय महत्व आहे. तर नीट आहे का, जेरुसलेम हे तिघांसाठी म्हणजे ज्यूज ज्यांना आपण यहुदी म्हणतो, इस्लाम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांसाठी ते एक पवित्र स्थळ मानलं जातं. तिथे अलास्का मॉस्क देखील आहे, जी मेक्का मदिना नंतर तिसरी महत्वाची समजली जाते. तिथे वेस्टर्न वॉल टेम्पल माउंट देखील आहे, जे यहुदींसाठी महत्वाचं मानलं जातं. तर इतकंच नाही, तिथे चर्च देखील आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी फारच छोट्या एरियामध्ये आहेत. त्यामुळे अर्थात इथे कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता असते का? हो, असते. परंतु हे महत्वाचं शहर आहे का? हो. आणि पिक्चरद्वारे हे जास्त चांगलं दिसेल तुम्हाला. जर नीट बघितलं तर ही एक भिंत, द वॉल आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे, जी यहुदींसाठी सगळ्यात पवित्र मानली जाते. तर त्याच्या बाजूलाच टेम्पल माउंट आणि मॉस्क आहे आणि पलीकडच्या साईडला चर्च. म्हणजे सगळा जो वाद म्हटला जातो, मी पुन्हा प्रश्न म्हणतो, हा तुम्हाला दिसेल या भूमीसाठी, या एरियासाठी जास्त असं म्हटलं जातं. पण व्हिडिओच्या शेवटी कदाचित तुमचं मत बदलेल की धर्म जे दिसतंय हे एकमेव कारण आहे की अनेक कारणापैकी एक कारण आहे, की हे कारण पुढे केलं जातंय आणि खरं काही वेगळ्या गोष्टी आहेत. उलगडून बघू आपण एक एक करून. नेक्स्ट, मगाची जेरुसलेम ओल्ड सिटी जर तुम्ही नीट बघितली तर इथे तुम्हाला मुस्लिम क्वार्टर दिसत आहेत, इथे ख्रिश्चन क्वार्टर आणि इथे तुम्हाला ज्यूइश क्वार्टर. आणि इथे आहे अलस्क मॉस्क, इथे आहे वेस्टर्न वॉल. त्यामुळे जर नीट बघितलं तर सगळे एरिया हे एकमेकांना बाजूलाच आहे. त्यामुळे वाद बऱ्याचदा होत असतात. मग पुढचा प्रश्न येतोय, टेम्पल माउंट काय असं यहुदींचं. ज्यूंसाठी टेम्पल माउंट हे सर्वात पवित्र स्थळ मानलं जातं. मी पुन्हा रिपीट करतो, त्यांच्यासाठी हे पवित्र स्थळ मानलं जातं. असं म्हटलं जातं की हे पहिल्या आणि दुसऱ्या मंदिराचं ठिकाण होतं. आणि इकडेच वेस्टर्न वॉल देखील आहे, जे अलास्का कंपाऊंड इथे स्टँड करतं. नेक्स्ट, मग इतिहास काय. इस्रायल पॅलेस्टाईन हा संघर्षाचा इतिहास हा दिसतो तितका सोपा आणि सरळ नाही. हा जुना तर आहेच, पण प्रचंड गुंतागुंतीचा देखील आहे. हा दावा फक्त जमिनीवरचा तर नक्कीच नाहीये, हा वांशिक देखील आहे, सांस्कृतिक देखील आहे, धार्मिक देखील आहे. मगाशीच मी म्हटलं होतं की फक्त धर्म हे एकमेव कारण इथे दिसत नाही, हे हळूहळू आता तुम्हाला उलगडायला लागलं असेल. नेक्स्ट, मग याच्यावरती सोल्युशन काय, तर बऱ्याच लोकांनी, जगातल्या बऱ्याच लोकांनी, समुदायांनी एकच मार्ग काढला होता की जो सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि तो कोणता, तर बाबा 2 राज्य सिद्धांत असावा. म्हणजे काय, पॅलेस्टाईन लोकांसाठी पॅलेस्टाईन, तर ज्यू लोकांसाठी इस्रायल, हे दोघांसाठी. आणि हाच सगळ्यात
वास्तववादी करार मानला जातो की हेच केलं तर संघर्ष संपुष्टात येईल. आता तुम्ही म्हणाल की सर हे 1947 पासून चालू आहे, पण अजून देखील हे प्रकरण सुटलेलं नाही. म्हणजेच ह्याला काही वेगळी कारणं देखील आहेत. मग जर तुम्ही जरा मागे गेलात, तर पॅलेस्टाईनच्या फाळणीची एक योजना तुम्हाला दिसून येऊ शकते. जर तुम्ही नीट बघितलं इतिहासामध्ये, मी पुन्हा रिपीट करतो, इतिहासात जर तुम्ही नीट बघितलं, तर पॅलेस्टाईनवरती बराचसा काळ कब्जा हा ब्रिटनचा होता. ब्रिटनचं एम्पायर तर आपल्यालाही माहिती आहे, भारतावरती त्यांनी कॉलोनियल एक कॉलनीचा प्रकार केलाच होता. मग याच ब्रिटनने, मी पुन्हा रिपीट करतो, आता नीट ऐका, की ब्रिटनने पॅलेस्टाईनची भूमीचा काही भाग इस्रायलला देण्याचं मान्य केलं. मी पुन्हा रिपीट करतो, म्हणजे जमीन एकाची दिली जाते दुसऱ्याला, देणारा तिसरा. हे कितपत योग्य आहे हे तुमचं तुम्हीच ठरवा. मी पुन्हा रिपीट करतो, जमीन एकाची म्हणजे जमीन पॅलेस्टाईनी लोकांची, ब्रिटनचा कंट्रोल होता म्हणून ब्रिटनने ते ज्यूंना देण्याचं प्रॉमिस करावं. म्हणजे तुमची जमीन तुमच्या परवानगीशिवाय ती मी कोणाला तरी तिसऱ्याला देतो. हे योग्य अयोग्य हे मी तुमच्या सद्सद विवेकबुद्धीवर सोडून देतो. मग पुढचा भाग आहे की सर यांच्यामध्ये युद्ध झालीत का? हो. ज्यावेळी युनायटेड नेशन्सने डिक्लेअर केलं होतं की एक इस्रायल आणि एक पॅलेस्टाईन असेल, त्यावेळी दुसऱ्याच दिवशी इजिप्त, जॉर्डन, सीरिया, लेबनन जे बाजूची राज्य होती, अरब राज्य, यांनी इस्रायलवरती आक्रमण केलं. परंतु यामध्ये देखील इस्रायल विजयी झाला आणि याचमध्ये जवळ-जवळ 7.5 लाख लोक पॅलेस्टाईन जे होते, यांना आपली भूमी, आपली मातृभूमी, आपला समाज, आपला एरिया सोडून जावं लागलं आणि ज्याला नकबा असं म्हटलं जातं. त्यामुळे परीक्षेला हा प्रश्न कदाचित येऊ शकतो, पूर्व मुख्य किंवा मुलाखत, की नकबा किंवा आपत्ती याचा अर्थ काय? तर पहिल्या पॅलेस्टाईन अरब युद्धामध्ये जवळ-जवळ 7.5 लाख लोकांना आपली भूमी सोडून जावी लागली होती. बऱ्याच जणांचा मृत्यू झाला होता आणि जो काही समाजाचा नाश झाला त्यालाच नकबा असं म्हटलं जातं. म्हणूनच हल्लीच काही दिवसापूर्वी एका पॅलेस्टाईन नेत्याने स्पष्ट म्हटलंय, की पुन्हा दुसरा नकबा होणार नाही. आय होप नकबा या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळलेला आहे. मग पुढचा प्रश्न येतो, की सर ही जी आहे 2, एका साइडला इस्रायल आणि दुसऱ्या साइडला अरब देश, यांच्यामध्ये इतकी युद्ध होत आहेत, तरी देखील इस्रायलच का विजयी होत आहे? आणि जवळ-जवळ तुम्ही इमॅजिन नाही करणार 3 ते 4 युद्ध झालेली आहेत आणि चारही युद्धानंतर देखील हेच दिसून येतं, की इस्रायलच वर्चस्ववादी आलंय. मग पुढचा प्रश्न येतो, तुम्हाला असं वाटत नाही का आता एवढी युद्ध झाल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक कळतं, की आपण इस्रायलच्या विरोधात जिंकू शकत नाही. मग माझा एक प्रश्न आहे, की असं नक्की काय आहे बाबा? की इस्रायलच्या विरोधात चारही बाजूने, म्हणजे जर तुम्ही नीट मॅप बघितला, तर इस्रायलचा जर भूमी बघितली तुम्ही, तर खालच्या साइडला आहे इजिप्त, इकडे आहे जॉर्डन, सीरिया, लेबनन आणि इकडे समुद्र आहे, भूमध्य समुद्र. मग माझा एक प्रश्न आहे, की एवढा सगळीकडनं जर त्यांना अटॅक केला तरी देखील इस्रायल राहतं, याचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. जर तुम्ही नीट बघितला हा सगळा इतिहास, तर तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल, की या गोष्टीची सुरुवात 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झाली. आणि आता एक गोष्ट सांगतो जी सगळ्यात महत्त्वाची आहे, 19व्या शतकातच तेलाचा शोध देखील लागलेला आहे. आय होप कळलेलं आहे तुम्हाला आणि तेलाचे रिसोर्सेस सगळ्यात जास्त कुठे आहेत? मिडल ईस्टमध्ये. त्यामुळे मिडल ईस्टमध्ये जर तेलाचे सोर्सेस आहेत म्हणजेच एनर्जी आणि जर कुठल्याही देशाला विकास कंटिन्यू करायचा असेल, तर तेलाची गरज प्रचंड आहे. मग कुठल्याही देशाला, विकसित देशाला असं वाटणारच होतं, की या एरियावरती आपलं प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नियंत्रण असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुम्ही जर नीट अभ्यास केला, तर दिसून येतं, की सगळ्या अरब वर्ल्डमध्ये एकच इस्रायलचा भाग तुम्हाला दिसून येतो, ज्याला वेस्टर्न कंट्रीजने नेहमीच सपोर्ट केलेला आहे. म्हणजे कुठेतरी असं म्हणता येईल का, की मध्य आशियामध्ये आपला कोणीतरी रिप्रेझेंटेटिव्ह असावा किंवा आपल्यालाही तिथे महत्त्व अबाधित राहावं म्हणून तर सपोर्ट करत नाहीत का?
नीट विचार करा तुम्ही. कारण का तेलाचा इश्यू नंतरच हे इश्यू जास्त जोरात सुरू झाले. हिटलर हा 1933च्या काळात म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला हिटलरने जे केलं ते तर चुकीचंच होतं. परंतु गोष्टी त्याच्या आधीही सुरू झालेल्या आहेत आणि जर नीट बघितलं तर हिटलरने जो काही छळ केला ज्यूंचा, त्यानंतर बरीचशी लोकं परत कुठे आले तर इस्रायलच्या भूमीत. का तर त्यांचं म्हणणं होतं ही त्यांची पवित्र भूमी आहे आणि इथेच इस्रायल एक देश ज्यूंना असं वाटलं, की इस्रायल लोकांसाठी, ज्यू लोकांसाठी एक त्यांचा स्वतःचा देश असणं गरजेचं आहे आणि म्हणून हे झालं. आय होप तेलाचा अँगल जर क्लिअर झाला असेल, तर आता थोडं तुम्हाला इतकं तरी कळलं असेल, की इस्रायल छोटासा देश असून आणि बाजूला एवढे अरब देश असून देखील का नेहमी जिंकत आलायत? का तर इस्रायलला नेहमीच सपोर्ट हा कोणाचा मिळालाय? अमेरिकेचा आणि वेस्टर्न कंट्रीजचा. आय होप तुम्हाला कळलेलं आहे आणि त्यामुळेच इस्रायलला यांना उत्तर देणं खूप सोपं जातं. त्यामुळे इस्रायलवरती तुम्ही जरी अटॅक केले तिन्ही साइडने किंवा चारही साइडने, तरी देखील इस्रायलच विजयी झालेला आहे. अर्थात यानंतर असं वाटत नाही तुम्हाला, की एक गोष्ट आपल्याही मनात येते, की आता इस्रायलशी प्रत्यक्षात तर आपण काही दोन हात करू शकत नाही. मग चांगली गोष्ट काय? की बाबा दोन हात करण्यापेक्षा आता तुम्हीही राहावा आणि आम्ही. म्हणजे मीही तुमचं अस्तित्व मान्य करतो. तुम्हीही आम्हाला त्रास देऊ नका. दोघांनी मिळून राहूया. आणि अशा पद्धतीने अमेरिकेच्या पुढाकाराने, मी पुन्हा रिपीट करतो, अमेरिकेच्या पुढाकाराने कॅम्प डेव्हिड अकॉर्ड झाला 1979 मध्ये. कुणामध्ये? इजिप्त आणि इस्रायल म्हणजे इस्रायलच्या दक्षिणेचं राज्य. या दोघांमध्ये वाटाघाटी झाल्या आणि याच्यामध्ये काही सवलती आणि काही करार झाले, की इस्रायलने ठरल्याप्रमाणे जो सिनिया पेनिन्सुला होता, एरिया होता इजिप्तचा, तो त्यांना परत केला. म्हणजे दोघांनी रिलेशन नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. अर्थात राजकीय लेव्हलला जरी झालं, तरी लोकांच्या पातळीवर होणं तर इतकं सोपं असतं का? नाही. पण सुरुवात तरी झाली असं म्हणता येईल. एवढंच नाही तर पुढे जाऊन अब्राहमिक करार झाले. म्हणजे काय? आता स्थिती बदलत चालली आहे. मी पुन्हा रिपीट करतो, बदलत चालली आहे. जेव्हा तेलाची गरज होती, तेल महत्त्वाचा रिसोर्स होता. पण जगातले तेलाचे साठे हे संपत चाललेले आहेत आणि तेलाला पर्याय आलेले आहेत आता. गॅस असो किंवा हायड्रोजन असो, बरेचसे अल्टरनेटिव्हज येत चालले आहेत. त्यामुळे मिडल ईस्टमधल्या देशांना पण एक आता रिअल पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, वास्तवता कळून चुकली आहे, की तेलावर आधारित अर्थव्यवस्था असून चालणार नाही. काहीतरी पर्याय आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच सौदीचे एम-बी-एस असो किंवा बाकीच्या देशांनी इस्रायल बरोबर संबंध नॉर्मलाइज करायला सुरुवात केली. म्हणजे आज यांच्याकडे भरपूर पैसा आहे. मग सौदी असो, यू-ए-ई असो किंवा इतर देश असो, की ज्यांच्याकडे आज पैसा आहे, पण भविष्याचं काय? आणि त्यासाठी जर तुम्हाला मिडल ईस्टमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आहे काय? वाळवंट. मग अशा वाळवंटामध्ये तुम्ही दुसरं काय करणार? तुम्ही म्हणाल सर शेती करू. अरे वाळवंटात शेती कशी करणार? शक्य आहे. वाळवंटात शेती आणि त्याच्यामध्ये प्रचंड सुधारणा हे फक्त इस्रायलने करून दाखवलंय. मी पुन्हा रिपीट करतो. कोणी केलंय? इस्रायलने. तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजीमध्ये सर्वात चांगलं कोण आहे? इस्रायल. डिफेन्स म्हणजे आर्म्स एंड एम्युनिशन्समध्ये कोण चांगलं आहे? इस्रायल. मग जर आपण इस्रायलबरोबर चांगले संबंध केले, तर इस्रायल आपल्याला शेती संबंधात, टेक्नॉलॉजी संदर्भात, डिफेन्समध्ये मदत करू शकतं. अर्थात तुम्ही म्हणाल, मग सर इस्रायलला काय फायदा? अरे बाबा, इतकी जी युद्ध होत आहेत, ती थांबतील. ट्रेड चालू होईल, त्यामुळे रिलेशन नॉर्मलाईज होतील. इस्रायललाही तिकडलं मार्केट मिळेल आणि अरब देशांनाही हा फायदा होईल. त्यामुळे बऱ्याच देशांनी आता काय ठरवलं, की बाबा यांच्याशी चांगले रिलेशन सुरू करू, अब्राहमिक करार. का? तर अजून एक कारण, हे झालं तेलाचं. दुसरं 2010च्या काळात अरब स्प्रिंग झालं होतं. म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं तर बरेचसे जे अरब देशांमध्ये राजे आहेत, हुकुमशाह आहेत, त्यांच्या विरोधात लोकशाहीसाठी आंदोलनं सुरू झाली होती. मग मला सांगा, आता जर माझ्या बाजूच्या देशात आंदोलन सुरू होत असेल, तर उद्या माझ्याही देशात होऊ शकेल. मग ते जर मला थांबवायचं असेल आणि माझी खुर्ची मजबूत करायची असेल, तर मला काहीतरी प्रयत्न केलेच पाहिजे. आणि त्यामुळे बऱ्याच देशांनी काय केलं, की इस्रायल बरोबर संबंध नॉर्मल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मग त्यात यू असो किंवा सध्या एम-बी-एस असो, जे सौदी अरेबियाचे आहेत. आणि ते सोडलं तर बाकी इजिप्त, जॉर्डन, यू सुदान, मोरॉक्को यांनी तर ऑलरेडी केलेलेच आहेत. त्यामुळे कुठेतरी असं वाटत नाही का, की अरब देशांनी कुठेतरी वास्तविक भूमिका घेतली आहे? म्हणजे पॅलेस्टाईनचा प्रश्न कुठे आहे? हा प्रश्नच राहिला.
आणि बऱ्याच जण आपली एक वेगळी भूमिका घेतलेली. अर्थात इराण आणि चीन मात्र यात वेगळे दिसून येतात, हे मी मान्य करतो. नेक्स्ट, हे इस्रायलचं आयरन डोम सिस्टीम काय? इस्रायल मगाशीच म्हटल्याप्रमाणे डिफेन्समध्ये सर्वात सुंदर आहेत ते, सर्वात छान आहे त्यांचं मिडल ईस्टमध्ये. तर त्यांची कशी पद्धत आहे, तर बाहेरून येणारं जर कुठलंही रॉकेट असेल, तर इस्रायल आयरन डोम सिस्टीम काय करते, त्याला अचूकपणे डिटेक्ट करते आणि हवेमध्येच त्याला डिस्ट्रॉय करून टाकते. मी पुन्हा रिपीट करतो, हवेमध्येच त्याला डिस्ट्रॉय करते. म्हणजेच हे जमिनीवरून कुठे जातंय? ही जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. प्रचंड अचूक आहे आणि ह्याच्यामुळे म्हटलं जातं की इस्रायलच्या लाखो लोकांचे प्राण वाचलेले आहेत. जवळ-जवळ याचा 80 ते 90% सक्सेस रेट आहे. कुठल्याही टेक्नॉलॉजीचा 100% सक्सेस रेट असू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल की सर, असं जर होतं तर एकाच वेळी हमासने 20 मिनिटात 5000 रॉकेट कशी काय लॉन्च केली? मोठा प्रश्न आहे. आणि मग ती का नाही डिटेक्ट झाली? कुठलीही टेक्नॉलॉजी तर तुम्ही नीट बघितली तर ती नक्कीच प्रत्युत्तर देईल. पण तिलाही काहीतरी मर्यादा असतात. उदाहरणार्थ, जर माझ्यावरती 10 रॉकेट मारले, तर मी त्याला उत्तर देईन. 100 मारले तर मी उत्तर देऊ शकेन. पण एकाच वेळी जर 5000 रॉकेट जर मारले गेले, तर त्याला उत्तर देणं इतकं सोपं होईल का? म्हणजेच त्यातले काही ना काहीतरी नक्कीच सिव्हिल टेरिटरी किंवा इतर टेरिटरीवरती पडू शकतात. म्हणूनच आता इस्रायलने नवीन एक सिस्टीम याला सप्लिमेंट करणारी आणलेली आहे. पण त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. आय होप आयरन डोम सिस्टीम तुम्हाला कळलेली आहे. नेक्स्ट, मग हे पीएलओ काय आहे? तर जो फोटो बघतायत ते आहेत यासर अराफत. यांची फतह ही एक मोठी पॅलेस्टाईनी राजकीय संघटना आहे. आणि हे संघटन असं आहे जे इस्रायललाही नाममात्र मान्यता देतं. म्हणजे बाबा मान्यता आहे. सेक्युलर समजलं जातं आणि शांतता प्रक्रियेत यांचा सहभाग जास्त आहे. मी पुन्हा रिपीट करतो, फतेह, यासर अराफत यांचे मुख्य लीडर, इस्रायलला मान्यता आणि सेक्युलर आहेत आणि शांतता प्रिय आहेत. म्हणजे शांतता प्रस्तावात नेहमी पुढाकार घेतात. पण अर्थातच ह्यांना जर शांतता आवडत असेल, तर शांततेच्या विरोधातही आपण बघतच असतो की सगळीकडे. जर एक गट मॉडरेट असेल, तर दुसरा एक्स्ट्रीमिस्ट असतोच आणि तोच म्हणजे हमास. ज्यांनी सध्याचा आतंकवादी हल्ला केलेला आहे. हमास ही एक अतिरेकी संघटना आहे. हमासची स्थापना कशी झाली मग? हमासची स्थापना म्हटलं जातं की 1980च्या उत्तरार्धाच्या काळात झाली, जेव्हा वेस्ट बँक आणि गाझा पट्टीवर इस्रायलने जो प्रयत्न केला होता कब्जा करण्याचा, त्याच्या विरोधात झाली. अर्थात या हमासला इनिशियल सपोर्ट कुणी केला? याचं उत्तर जर तुम्ही इस्रायली पेपर चाळले तर तुम्हाला मिळू शकतं काही नेत्यांनी केला. असं कारण दिलं जातं की डिव्हाइड आणि रूल पॉलिसी त्यांना राबवायची होती. म्हणजेच हमासला सपोर्ट करून यासर अराफतचं महत्त्व कमी करणं. अर्थात ती पॉलिसी बॅकफायर झाल्याचं आज दिसून येतंय. कोणी केला होता हे तुम्ही शोधा. नेक्स्ट, मग हिजबुल्ला काय? हिजबुल्ला ही देखील अतिरेकी संघटना आहे, पण ही इस्रायलमधली नाही, पॅलेस्टाईनमधली नाही, तर लेबननमधली आहे. आणि लेबननमध्ये जेव्हा सिव्हिल वॉर झालं होतं 75 to 90 त्या काळात झालेली. ही एक सगळ्यात मोठी नॉन स्टेट ॲक्टर असं म्हटलं जातं. शस्त्रधारी आणि विशेष म्हणजे वेस्ट एशिया किंवा ज्याला आपण मिडल ईस्ट म्हणतो, मध्य आशिया, इथे इस्रायल आणि पाश्चिमात्य देश नसावेत किंवा ह्यांना त्यांचा पूर्ण विरोध आहे. म्हणजे हमास कुठली आहे? पॅलेस्टाईन आणि हिजबुल्ला लेबननमधली. नेक्स्ट, मग सर हे इंतिफादा काय? इंतिफादा म्हटलं म्हणजे हा एक अरबी शब्द आहे ज्याला लिटरली म्हटलं जातं शेक ऑफ. की डिसेंबर 87 मध्ये जेव्हा पॅलेस्टिनी वेस्ट बँक आणि गाझामध्ये इस्रायलच्या विरोधात उठाव झाला होता, त्याच्यासाठी हा पहिला शब्द वापरला गेला होता. पहिला जो होता तो 87 to 93 झाला इंतिफादा आणि सेकंड 2000 ते 2005. हे बऱ्याचदा प्रिलिम्सला वगैरे येऊ शकतं. नेक्स्ट, हे योम किप्पूर युद्ध काय आहे सर? कारण का आता असं म्हटलं जातं की बरोबर 50 वर्षांनी त्याच्या आसपासच हे पुन्हा झालंय. योम किप्पूर हा एक प्रकार हे जे आहे ते इस्रायलचा एक फेस्टिवल पिरियड असतो. याच वेळी 1973ला इस्रायल आणि सिरिया यांनी अचानक इस्रायलवरती हल्ला केला होता. आणि ह्याला चौथं अरब युद्ध असंही म्हटलं जातं. अर्थात नेहमीप्रमाणे इस्रायल याच्यात जिंकलं. सुरुवातीला हानी झाली पण जिंकलं. पण या युद्धामध्ये असं म्हटलं जातं, की इजिप्तची इच्छा काही इस्रायलला हरवायची नव्हती. का तर ते 3 युद्धानंतर कळलं होतं. पण इस्रायलला
वाटाघाटीच्या टेबलावर आणायचं होतं. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर 73 नंतर 79 मध्येच कॅम्प डेव्हिड अकॉर्ड झाला आणि कुणामध्ये? इस्रायल आणि इजिप्त यांच्यामध्ये. नेक्स्ट एवढंच नाही तर आता शांततेच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरू होते. फतेहचे लीडर यासर अराफत, USA आणि इस्रायल पंतप्रधान यांच्यामध्ये ओस्लो अकॉर्ड झाला 1993 मध्ये. आणि अर्थात दोघांनीही दोघांचाही स्वनिर्णय घेण्याचा हक्क मान्य केला. म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांचे हक्क मान्य केले. पण शांतता प्रक्रिया सगळ्यांनाच मान्य असते का? नसते. दोन्हीकडे एक्स्ट्रीमिस्ट असतात आणि कट्टर विरोधक देखील असू शकतात. आणि असेच एक कट्टर विरोधक ओस्लो कराराचे जे होते ते होते बेंजामिन नेतन्याहू, जे आत्ताचे सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. आता गोष्टी उलगडत असतील की बेंजामिन नेतन्याहू हे ओस्लो कराराचे कट्टर विरोधक होते. ओस्लो करार हा शांतता प्रक्रियेचाच एक भाग होता. त्यामुळे आता गोष्टी तुम्हाला बऱ्याच चांगल्या दिसून येत असतील. अर्थात जसं इकडे नेतन्याहू होते तर तिकडेही एक्स्ट्रीमिस्ट हमास होते, त्यांनी बॉम्ब हल्ले केले. आणि अर्थातच इकडे देखील या नेत्यांची मृत्यू झालेला होता. मग पुढचा भाग येतो, सर हा मॅप काय? इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर G20ची जी भारतात सक्सेसफुल मीटिंग झाली त्यामध्ये या गोष्टीवरती मान्यता मिळाली की चीनचा जसा बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह आहे त्याला एक प्रकारचं प्रत्युत्तर म्हणा, किंवा किंवा साऊथ एशिया, मिडल ईस्ट आणि युरोप यांच्यातला व्यापार सोपा करण्यासाठीचा प्रयत्न म्हणा, हे नवीन कॉरिडॉर करण्याचं ठरलेलं आहे. कशा पद्धतीने असणार? भारत, UAE, सौदी, जॉर्डन हा जो भाग दिसतोय हा इस्रायल निळ्या रंगाचा. तिथून पुढे हे जाणार तुमचं इटली, फ्रान्स आणि जर्मनी. म्हणजेच भारत, मध्य आशिया आणि युरोप हे सगळे जर एकमेकाशी कनेक्ट झाले तर व्यापार नक्कीच वाढू शकतो. मग आता जर तुम्ही नीट बघितलं, नीट या सगळ्या गोष्टींचा विचार केला तुम्ही, तर मला एक प्रश्न आहे तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे नीट तुम्ही बघा आता की इस्रायलवरती हल्ला झाला याला नक्की कारणीभूत कोण आहे? पुन्हा बघा, इस्रायलची मोसाद ही तर खूप ताकदवर संघटना म्हटली जाते. इस्रायलची मोसाद ही ताकदवर संघटना म्हटली जाते. ही गुप्तहेर संघटना प्रचंड चांगली, जगात नाव आहे तिचं, जगात तिची उदाहरणं दिली जातात, मोठे मोठे किस्से असतात. मग एवढा मोठा हल्ला झाला आणि मोसादला कळलं कसं नाही? म्हणजे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह इस्रायलच्या गुप्तहेर यंत्रणेवरती पण आहे. इस्रायलच्या अंतर्गत गोष्टी देखील याला कारणीभूत असू शकतात. जर तुम्ही नीट बघितलं तर इस्रायलचे पंतप्रधान जे आहेत सध्याचे बेंजामिन नेतन्याहू यांचं स्थान काय तितकंसं बळकट दिसत नाही. नुकतंच त्यांनी न्यायालयाचे रिव्ह्यू घेण्याचे अधिकार देखील कमी केले आहेत. म्हणजेच मोसादचं अपयश आहे का ते बघायला लागेल. इस्रायलचे अंतर्गत प्रश्न याला कारणीभूत आहेत का तेही बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, जे युद्ध जिथून हल्ला झाला ती गाझा पट्टी हा एवढा छोटासा भाग आहे. पुन्हा बघा गाझा पट्टी, आणि हा जो एरिया आहे हा एरियाला वेस्ट बँक म्हणतात. नीट बघा आता तुम्ही. आणि हा एरिया म्हणजे समुद्र आहे. इथे आहे इजिप्त, जॉर्डन, सिरिया, लेबनन. मग आता माझा तुम्हाला प्रश्न आहे की 5000 रॉकेट गाझा पट्टीत आलेच कुठून? हा फार मोठा प्रश्न आहे. का? तर इस्रायलची टेक्नॉलॉजी सगळ्यात सुंदर आहे आपण म्हणतो, डिफेन्स चांगला आहे, मोसाद संघटना चांगली आहे. मग आलं कुठनं? तुम्ही म्हणाल सर वेस्ट बँकवरनं इथे आणलं असेल. अरे शक्य नाहीये. का तर वेस्ट बँक आणि याच्यामध्ये इस्रायल आहे. आणि ते काय चॉकलेट नाहीये खिशात घालून न्यायचं. 5000 रॉकेट आहेत. त्यामुळे वेस्ट बँकवरनं इथे आली असतील का? नाही. जॉर्डनवरनं आली असतील का? त्याची शक्यता कमी आहे. का तर इस्रायलचे फोर्सेस इकडे असणारच आहेत सगळीकडे. मग नक्की कुठे? समुद्रमार्गे? मग तुम्ही म्हणाल सर समुद्रमार्गे आलं असेल. पण हा जो समुद्र आहे भूमध्य, ज्याला मेडिटेरियन सी म्हणतात, तिथे वेस्टर्न कंट्रीज आणि इस्रायल बऱ्याच जणांची गस्त चालू असते.
त्यामुळे एखादं रॉकेट नजर चुकून म्हणू शकाल 5,000 रॉकेट आले कुठनं? प्रश्नाचा नीट विचार करा, की कुठे असा काही तर प्रकार नसेल, की कुठून दुसरा मार्ग यांनी काढला असेल. का तर एवढी रॉकेट्स एकाच वेळी आली कुठनं? अॅम्युनिशन आजही फाईट करण्याइतपत आहे कुठनं? हा महत्त्वाचा भाग आहे. पैसा कुणी पुरवला हा वेगळा भाग आहे. कारण की ह्याच्यामध्ये बरेच ॲक्टर असावेत असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये एक नाव घेतलं जातं इराण, दुसरं नाव घेतलं जातं चीन आणि तिसरं नाव घेतलं जातं रशिया. आता नीट बघा तुम्ही इराणचं नाव का? तर इराण आणि सौदी यांच्यातली भांडणं तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि इराण आणि अमेरिका यांचे संबंध तर चांगले नाहीच आहेत. त्यामुळे इराणचा यांना सपोर्ट असण्याची शक्यता आहे का? म्हटलं जातं. पण अमेरिकन जे सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे त्यांनी देखील क्लिअरली म्हटलंय, असं उघड काही पुरावा मिळालेला नाही. पण इराण असू शकेल का? बघावं लागेल. चीन असू शकतं. कारण का खरं जर तुम्ही बघितलं, तर कुठेतरी जगामध्ये आता 2 भाग पडत चाललेत. एक भाग आहे अमेरिका म्हणजेच USA आणि USA बरोबर असलेले देश आणि दुसरा आहे चीन आणि चीनचे समर्थन करणारे देश. मग चीनच्या बरोबर रशिया आहे, इराण आहे, बरेचसे इतर देश आहेत आफ्रिकेमधले, व्हेअरएज USA बरोबर वेस्टर्न कंट्रीज आहेत. मग कुठेतरी हे नंबर 1 आणि 2 साठी असलेलं युद्ध आणि याच्यामध्ये हमासने केलेली चुकीची मूव्ह आहे का? कारण का हमासच्या हल्ल्यामुळे पॅलेस्टाईन प्रश्न सुटला नाही, उलट पॅलेस्टाईन नागरिकांचा त्रास जास्त वाढला आहे. हे तर उघड सत्य आहे. त्यामुळे या दोघांचा वाद कदाचित इथे दिसून येत नसेल, की मिडल ईस्टवरती कुणाचं वर्चस्व असावं. कारण का चीन देखील आता नंबर 1 बनण्यासाठी प्रयत्न करतंय आणि USA हे काही नंबर 1 सोडणार नाही. USA हे स्टेटस क्वो मेंटेन करणार म्हणजे जे आहे ती सद्यस्थिती मी सुपर पॉवर. चीन रिव्हिजन पॉवर आहे. रिव्हिजन म्हणजे काय? मला हे बदलायचंय, नंबर 1 व्हायचंय. त्यामुळे चीनकडून तर कदाचित याला सपोर्ट केला नसेल. जर तुम्ही नीट अभ्यास केला तर गेल्या 1-2 महिन्यामध्ये चीनने इराण आणि सौदी यांच्यामध्ये मीटिंग घडवून आणली होती. हे देखील असू शकतं आणि नुकतंच तुम्ही बघितलं की IMEC कॉरिडॉर झालेला आहे. मग चीनला ह्याचा देखील त्रास असू शकतो. इतकंच नाही तर चीनमध्ये डोमेस्टिक इश्यू बरेच चालले आहेत. अर्थव्यवस्था डिक्लाइन आहे, पॉप्युलेशन ग्राफ डिक्लाइन आहे. शी जिनपिंग कोविड नंतर त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. मग घरात जर अवस्था चांगली नसेल तर बाहेर भांडणं लावायची म्हणजे सगळे मिळून बाहेर बघतात. असं तर काही नाहीये का ते? थर्ड रशिया देखील असू शकतं कारण का रशिया युक्रेन युद्ध चाललंय. जगाचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठीचा प्रयत्न किंवा इस्रायलचे वेपन्स जे आता मी म्हटलं की इस्रायलची वेपन टेक्नॉलॉजी खूप सुंदर आहे. असं तर दाखवून द्यायचं नाहीये, की बाबा तुम्ही ज्यांची टेक्नॉलॉजी चांगली म्हणता त्यांना स्वतःचाच एरिया प्रोटेक्ट करता येत नाहीये. म्हणजे अशी बरीच कारणं असू शकतात असं विचारवंतांचं म्हणणं आहे. अर्थात याचे पुरावे कुठलेही आलेले नाहीत. त्याचे कुठलेही पुरावे आलेले नाहीत. मग पुढचा प्रश्न येतो, की कन्क्लुजन काय मग? नक्की याच्यात चूक कोणाची? आता जर तुम्ही मॅप बघितला तर तुम्ही स्वतः ठरवाल, की इथे चूक कोणाची आहे. हा आहे पॅलेस्टाईनचा 1917 चा मॅप. 1917 म्हणजे जवळ-जवळ 100 वर्षापूर्वीचा 106 आणि हा आहे आता 2020 च्या आसपासचा सध्याचा मॅप. हा 100 वर्षापूर्वीचा. याच्यामध्ये हे जे रेड डॉट दिसतायत 1-2 हे म्हणजे म्हणजे इस्रायलची काही ठिकाणं आणि हा जो पिवळा रंग दिसतोय हे म्हणजे पॅलेस्टाईन. म्हणजे ही भूमी कोणाची होती? पॅलेस्टाईन. 48 साली ती किती झाली बघा. 93 साली ती किती झाली आणि आता ती किती शिल्लक आहे हे तुम्हीच ठरवा. त्यामुळे कोण कोणाच्या भूमीवर आहे हे तुम्हाला नीट निर्णय घ्यावा लागेल. बरं हे माझे मॅप नाहीयेत, हे आंतरराष्ट्रीय मॅप आहे. याच्यामधनं दिसून येतं, की नक्की जमीन कुणाची आहे, कोण ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतंय, कुणाचं नुकसान होणार आहे, हे सगळं दिसून येतं. मग पुढचा प्रश्न येतो, की मुख्य परीक्षेला जर प्रश्न आला तर? मुख्य परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, येस, पॅलेस्टाईन आणि अरब जगत यांच्या संदर्भात भारत-इस्रायल संबंधाची चर्चा करा. जर तुम्ही नीट बघितलं तर भारताने महात्मा गांधीजींनी जी भूमिका घेतली तीच भूमिका आजही बऱ्यापैकी कंटिन्यू आहे. मला मान्य आहे काही लोकांना माझं मत पटणार नाही, पण तुम्ही नीट व्हेरिफाय करा. काय? तर गांधीजींचं म्हणणं होतं,
की पॅलेस्टाईनची जी जमीन आहे ही कोणाची आहे? मूळतः पॅलेस्टाईन लोकांची आहे. याचा अर्थ त्यांना ज्यूंबद्दल सिंपती नव्हती का? तर नाही. ज्यूंबद्दल त्यांना प्रचंड सिंपती होती. पण पॅलेस्टाईन जमीन ही पॅलेस्टाईन लोकांचीच होती. आणि हेच कुठेतरी पुढे कंटिन्यू झालं नेहरू, इंदिरा, वाजपेयी सर्वांच्या काळात. पण 1988च्या काळात ह्याच्यात थोडे बदल झाले. मग कुठले बदल झाले? जर तुम्ही नीट बघाल तर भारताच्या आंतरराष्ट्रीय पॉलिसीवरती डोमेस्टिक इश्यूचाही परिणाम असतो आणि रिसोर्सेस म्हणजे बरेच घटक असतात, त्यातले हे 2 घटक. त्यामुळे भारत आणि इस्रायल संबंधामध्ये डोमेस्टिक इश्यू म्हणजे काय? जर कुठलीही भूमिका घेतली तर भारतात अंतर्गत काय इश्यू होतात ह्याचाही भारताला विचार करावा लागतो. इतकंच नाही तर तेल बरचसं आपण 80% आयात करतो. त्यामुळे कुणी नाराज होऊ नये हे देखील भारताला बघावं लागतं. पण 1988 नंतर भूमिका थोडी बदलली. राजीव गांधींच्या काळापासून हळू-हळू इस्रायलशी संबंध सुधारले. तेच कंटिन्यू कोणी केलं मग? नरसिंहराव. अर्थात त्याच्या आधीही होतं, पण इथून जास्त सुधारणा होत गेल्या. आणि नरसिंहराव नंतर वाजपेयींच्या काळात आणि आता मोदींच्या काळात तर त्यांनी ऑफिशियली भेट दिलेली आहे. म्हणजे इस्रायलवरती झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केलाय का? हो, कुठल्याही देशाने, कुठल्याही व्यक्तीने त्याचा निषेध केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर निष्पाप पॅलेस्टाईन लोकांना जर काही आतंक सामोरं जावं लागेल आणि ते देखील त्यांची चूक नसताना, तर ह्याचा देखील विचार झाला पाहिजे. कारण का हल्लीच ऐकण्यात आलंय, की काही हॉस्पिटलवरती देखील अटॅक झालेत. अर्थात अटॅक कोणी केले याच्याबद्दल कोणी भूमिका मान्य केलेली नाही. त्यामुळे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये लिहावं लागेल. मग पुढचा प्रश्न प्रिलिममध्ये प्रश्न कसे येतील? तर प्रिलिममध्ये प्रश्न हे मॅप संदर्भात येऊ शकतात तुम्हाला. हा जो मॅप समोर आहे इस्रायल पॅलेस्टाईन याच्यामध्ये कदाचित विचारतील की गाझापट्टी कुठे आहे तुम्ही दाखवा किंवा वेस्ट बँक कुठे आहे किंवा इथल्या समुद्राचं नाव काय, इथल्या समुद्राचं नाव काय, हिजबुल्ला कुठे कार्यरत आहेत, इजिप्त कुठे आहे, सिरिया कुठे आहे, हे प्रश्न विचारले जातात. मग हे रट्टा मारायची गरज आहे का? जर तुम्ही नॉर्मल न्यूज बघत राहिला तरी देखील या गोष्टी तुम्हाला नीट कळल्या पाहिजेत. आय होप जर तुम्ही नीट आता हा व्हिडिओ बघितला असेल तर एक गोष्ट तर तुम्हाला कळलेली आहे की इस्रायलवरती हमासने केलेला हल्ला हा निंदनीय आहे का? हो. चुकीचा आहे का? हो. तो आतंकवादी हल्ला आहे का? हो. आणि पण या सगळ्यामध्ये इस्रायलने जे प्रत्युत्तर दिलं त्याच्यामध्येही बऱ्याचशा पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झालाय. जर इस्रायलचे 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय तर पॅलेस्टाईनचे तिप्पट लोकांचा मृत्यू झालेला आहे. मग कुठेतरी हमासच्या कारवाईमुळे इनोसंट पॅलेस्टाईन लोकांचं नुकसान होत चाललेलं आहे. आणि माझा एकच प्रश्न सगळ्यांना सरतेशेवटी आहे की इस्रायल आणि हमास या दोघांच्या संघर्षात, मी पुन्हा रिपीट करतो, दोघांच्या संघर्षात पॅलेस्टाईनचं काय? पॅलेस्टाईनच्या नागरिकांचं काय? तिथल्या लोकांचं काय? का जर नीट तुम्ही बघितलं तर गाझा पट्टीमध्ये 20 लाखाच्या आसपास लोकं राहतात आणि इथे साधारणतः 30 लाख. गाझा पट्टीवरती सगळं नियंत्रण, बाह्य नियंत्रण हे इस्रायलचं आहे. इथे कुठलंही एअर हे येऊ शकत नाही. इथे किती सप्लाय जाणार वगैरे सगळं इस्रायल, पाणी, वीज सगळं इस्रायल ठरवतं. म्हणून असं म्हटलं जात होतं काही वर्षापूर्वी यूएनच्या रिपोर्टमध्ये की गाझा पट्टी हे एक ओपन प्रिझन आहे. मी पुन्हा रिपीट करतो, ओपन प्रिझन असं म्हटलं होतं याला, खुली जेल. म्हणजे 50 लाख पॅलेस्टाईन आहेत. मग ज्यूज किती आहेत तिथे किंवा इस्रायली? इस्रायल लोकांची संख्या आहे अराउंड 97 लाख पूर्ण एरियामध्ये. पण 97 लाख जर इस्रायली आहेत आणि 50 लाखाच्या घरात पॅलेस्टाईन आहे. तर माझा तोच प्रश्न आहे, 30 लाख वेस्ट बँकमधले आणि 20 लाख गाझापट्टीमधले पॅलेस्टाईन नागरिक यांचं काय? विचार तुम्हीही करा आणि काही वाटल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक यू व्हेरी मच.